हा आजचा लोकसत्ता आहे बघा पेपर. याच्यामध्ये काय आहे की बातमी लोकसहभागातून साखर पुरवठा. ओके, म्हणजे लोकांकडनं साखर घ्या. कशासाठी बघा, ICDS पोषणसाठी अतिमहत्त्वाचा पॉईंट आहे बघा. पोषण आहारासाठी सरकारकडून अतिरिक्त अनुदान दिलं जाणार नाही. काय मुद्दा आहे आता बघा, इथे वाचून दाखवतो मी तुम्हाला. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत राज्यातील 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये 12 पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत. म्हणजे किती त्यांना मेनू आहे तर 12 मेनू आहेत, हे लक्षात घ्या. ओके, त्याच्यामध्ये एक गोड खिचडी आणि नाचणी या दोघांना साखर लागते, गोड खिचडीला आणि नाचणीला. ओके, 12पैकी. मग त्यात सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही तुम्हाला अनुदान साखरेसाठी देणार नाही, गोड खिचडी नाचणीला लागणारी साखर तुम्ही लोकसहभागातून घ्या. ओके, असं सांगण्यात आलं. एक बातमी आहे सिंपल. आता पुढचं बघा. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांमध्ये 450 ग्रॅम उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनयुक्त आपण बघितलेलं आहे. 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी 700 ग्रॅम उष्मांक 20 ग्रॅम प्रथिनयुक्त आहार देण्यात येतो. ओके, हे पण बघितलेलं आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना तांदळापासून केलेल्या पाककृती पोषण आहारात देण्यात येत होत्या. मात्र या आहारात विविधता आणण्यासाठी म्हणून 12 पाककृती त्यांनी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आहे बघा, डाळी, तांदूळ, मोड आलेले कडधान्य, खीर यांचा समावेश करून त्रिस्तरीय आहाराअंतर्गत 3 कोर्स मील म्हणायचं. काय म्हणायचं याला? 3 कोर्स मील. काय काय आहेत? डाळी, तांदूळ आणि मोड आलेली कडधान्य, खीर. ओके, हे 3 कोर्स मील, हे व्यवस्थित वाचा. त्याच्यानंतर बघा, नव्या पाककृती निश्चित करण्यात आल्या. 3 कोर्स मीलची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करण्यात अडचण येत असल्याने सुधारणा करण्यासाठी लोकप्रतिनिधी, बचत गट, स्वयंपाकी मदतनीस संघटना यांनी शासनाला निवेदन दिलं की हे बनवणं थोडंसं अवघड चाललं आहे, अशा पद्धतीचं असणार आहे. ओके, मग खर्चाचा सुद्धा ताळमेळ लागत नाही. नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या 12 पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना वेगवेगळे पदार्थ देण्याच्या दृष्टीने पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत. आठवड्यातील कोणत्या दिवशी कोणती पाककृती निश्चित करायची हे सुद्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं ठरवायचे. मुद्दा ध्यानात घ्या. कोणत्या दिवशी काय मेनू द्यायचा, कोणत्या वारी, हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे असतात CO यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं ठरवायचे. मुंबई महापालिका क्षेत्रासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण अधिकारी या अध्यक्षतेखालील समितीनं ठरवायचं. मुंबईला वेगळे नियम असतात सगळीकडेच. अंडा पुलाव, गोड खिचडी, नाचणी, सत्व या पाककृती पर्यायी स्वरूपात आहेत, म्हणजे ऑप्शन म्हणून ठेवल्यात. ओके, काही व्हेज नॉनव्हेज. त्याच्यामुळं केंद्र शासनाने योजनेअंतर्गत लोकसहभाग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाच्या समितीने 2 पाककृती आणि अन्य पाककृतीसाठी आवश्यक असणारी साखर लोकसहभागातून मिळवा म्हणून सांगितलं. इथं काय माहिती दिली बघा, निश्चित केलेल्या पाककृती कोणत्या आहेत त्या 12. ओके, बघा, व्हेज पुलाव, मसाले भात, मटर पुलाव, मूगडाळ खिचडी, चवळी खिचडी, चना पुलाव, सोयाबीन पुलाव, मसूर पुलाव, मूग शेवगा वरण भात,